हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते. तर आज आहे पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा. तर वटपौर्णिमेसाठी आता खूप सारं म्हणजे माझं सर्व काम आवरून झालेलं आहे आणि रांगोळी वगैरे देवपूजा सगळं काही आवरलेलं आहे. आता फायनली आता लवकर फास्ट आवरायचं आणि गोडधोड पण काहीतरी बनवायचं. परत आपल्याला वडालासुद्धा जावं लागतं, त्यासाठीची तयारी करायची, आपली तयारी करायची, ताट करायचं, खूप सारं काम असतं. काही सण असला की खूप सारी धावपळ असते आणि त्या दिवशी खूप सारं काम असतं. काय पहिलं करावं आणि काय नंतर करावं हेच कळत नसतं. परंतु आपल्याला तर प्रथम तर सगळं साफसफाई आणि रांगोळीच्या पासूनच सुरुवात करावी लागते. तर मीही त्यातून एक अशीच सुरुवात केलेली आहे. आणि आता काय करणार, झटपट असं सारखी बेस्ट अशी थाळी आणि काहीतरी गोडधोड केल्याशिवाय बी काहीतरी आपल्या घरी सण आहे असं वाटत नाही. त्यासाठी म्हटलं आता काय करावं एवढं फास्ट. तर मग मी ठरवलं की आज आपण झटपट होणारी पुरणपोळी बनवूया. तर झटपट होणारी पुरणपोळीसाठी आता मी घेतलेले आहे आंबे कट करून आणि तुम्ही बघणारच आहात मी काय करणार आहे आणि पुरणपोळी कशी करणार आहे. तर पाहू शकता आंबा छान असं मिक्सर करून घेतलेला आहे आणि 200 ग्रॅम रवा घेतला. तर त्यामध्ये कढईमध्ये थोडंसं साजूक तूप घातलं 2 चम्मच आणि छान असा हा रवा भाजून घेतलेला आहे. एकदम मंद आचेवर एकदम कलर त्याचा ब्राऊन होईपर्यंत मी भाजून घेतलेलं आहे. नंतर भाजून घेतल्याच्यानंतर म्हणजे जसा आपण आपला शिरा करतो त्याच टाईपचा हा शिरा करायचा आहे. आणि थोडासा पाणी थोडंसं कमी वापरायचं आहे, म्हणजे आपल्याला जास्त पातळसुद्धा नाही करायचा. तर ह्यासाठी मी म्हणजे ज्या टाईप आपली पुरण जसं होतं त्या टाईप आपल्याला हा रवा करायचा आहे. आणि रवा म्हणजे शिरा करण्यासाठी आता मी छान असा हे पाहू शकता ब्राऊन कलरचा होईपर्यंत शिरा भाजून घेतलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता आता सुंदर असा हा आपला रवा म्हणजे गरा झालेला आहे. आणि त्यामध्ये मी घातलेला आहे सुंदर असं म्हणजे आपण मिक्सर करून घेतलेला जो आंब्याचा गर आहे तो घातलेला आहे. आणि ह्या गराची अशी ही रेसिपी खूप सुंदर होते आणि हा असाही शिरा खूप छान लागतो. आणि आता थंड झाल्याच्यानंतर एकदम असं पुरण झाल्यासारखंच होतं आणि म्हणजे पुरणाचंच टाईप होतं. आणि याची आपल्याला आता पुरणपोळी बनवायची आहे. तर ह्याची पुरणपोळी एकदम सुंदर आणि छान लागते. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि नक्की तुम्हाला सुद्धा आवडणार आहे. आता आंब्याचा सीजन आता संपत आलेला आहे, कारण वटपौर्णिमेपर्यंतच जास्त करून आंबे म्हणजे पाऊस पडायच्या आतमध्येच खातात. नंतर पाऊस पडल्याच्यानंतर म्हणजे खात नाही, कारण सगळं काही म्हणजे किडे होण्याची शक्यता असते, त्यामुळे काही नंतर आंबे खात नाहीत. तर त्यासाठी तर तुम्ही पाहू शकता आता हे तर आता खूप लेट पण झालेला आहे माझा व्हिडिओ, कारण एडिटिंग बाकी होतं आणि सर्व काही बाकी असल्यामुळे माझा हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा लेटच येत आहे. परंतु तुम्ही असंही कधी करून बघू शकता किंवा कधीही तुम्ही ट्राय करू शकता. तर हे पाहू शकता आता आपला छान असा हे झालेला आहे शिरा. आणि थंड होईपर्यंत मी आता थोडेसे पापड वगैरे काढून घेते. असं काही मी हे नाही केलेलं. तुम्ही पाहू शकता मी झाऱ्यासुद्धा घेतलेला नाही, उलथाण्यानेच काढलेलं आहे. आणि ते उलथाणं सारखं चटकत होतं म्हणजे त्यातून पापड, तरीसुद्धा मी तसंच केलेलं आहे. आणि थोडेसे असे भजे पण काढलेले, पालक आणि कांदा भजी अशा पद्धतीने थोडेसे भजेही काढले, पापड तळली, बाकीचं काही काढलेलं नाही, परंतु एवढं मात्र नक्की काढलेलं आहे. आणि आपली पुरणपोळी पण सुंदर अशी बनवायची आहे आपल्याला. तोपर्यंत गरा आपला म्हणजे शिरा असा आपला थंड व्हायला आलेला आहे.
आणि थंड होईपर्यंत आपलं हे सगळं काढून होतं आहे. आणि मी त्यात परत पालकाची भाजी पण केलेली आहे आणि हे सुद्धा सुक्की मटकीची भाजी पण केलेली आहे. सगळं काही माझं पूर्ण ताट तयार झालेलं आहे आणि तुम्ही तर बघणारच आहात. आणि थोडीशी आपली कोशिंबीरसुद्धा बनवली आणि अशा साध्या सिंपल पद्धतीने मी थोडंसं हे बनवलेलं आहे. आणि सगळं काही काम आवरून मला हे करायचं होतं, कारण मुलांचेही डबे होते, ते डबे वगैरे झाले आणि त्यानंतर मी माझं हे काम करण्यास घेतलेलं होतं. आणि हे पूर्ण काम माझं आता झाल्याच्या नंतर म्हटलं तळण वगैरे काढून खूप फास्ट होतं, कारण काही करायचं, काय नाही करायचं, परत आपलं आवरायचं, ताट करायचं, ह्यासाठी खूप सारी धावपळ होते. आणि धावपळ होते, परंतु आता हे पण करायचं. पण आपल्या जेवढं आपलं हे आहे तेवढं तर आपण काम करतो. जर आपल्याला एखाद्या गोष्टीचा निर्णय घेतला तर ते काम आपण कंप्लीट करतोच. असं बायकांचं काम असतं आणि त्यातूनच मी पण अशीच एक आहे. तर मग मी असं थोडंसं फास्ट असं आवरून घेतलं आणि नंतर मी ताट तयार केलं. ताट साईडला ठेवलं आणि नंतर लगेच मी साडी घालायला घेतली. मी काही फार असं लूक वेगळं केलेलं नाही, कारण सगळं काही करायचं आणि मग मेकअप करायचा म्हणलं, प्रॉपरली मेकअप करायचा म्हणलं तरी आपल्याला अर्धा तास तर सहज लागतो साडी वगैरे घालायला. आणि म्हणजे अर्धा तासाच्या वर लागतो, पण कमी नाही, कारण कितीही फास्ट गेलं तरी. परंतु मी असं साधी सिंपलच क्लच लावला, काहीही वेगळं केलं नाही. मागच्या वेळेस खूप सुंदर केलं होतं. आता पाहूया, जसजसं आपलं वय होईल तसं आपल्याला थोडंसं म्हणजे असं नको वाटतं. परंतु त्यात मी तशी नाही आहे, मला सगळ्याची काही आवड आहे. परंतु थोडंफार केलं, कारण सगळ्या बायका माझ्या खाली वाट पाहत होत्या आणि माझं हे काम चालू होतं, त्यामुळं मला फास्ट असं आवरून हे करायचं होतं. तर मग मी एवढं फास्ट आवरलं की बास. तर हे पाहू शकता, आता आपलं हे झालेलं आहे. आता मी एवढे भजी काढून घेतल्याच्यानंतर आता सगळं म्हणजे माझं सगळं होतच आले बऱ्यापैकी. आता एवढं झालं म्हणजे लगेच पुरणपोळी करायची आणि हे करायचं. तर त्यासाठी माझं आता मस्त बऱ्यापैकी आवरून झालेलं आहे. आता जवळपास 9 9:30 झालेले आहेत आणि बाकीचे माझं सगळं आवरलेलं होतं. फक्त एवढं राहिलं होतं आणि पोळ्या लाटायच्या होत्या आणि नंतर ताट करायचं होतं. एवढंच बाकी होतं आणि नंतर मग मी माझं आवरणार होते. तर पाहू शकता, हे पण मला बराच वेळ गेलं आणि मी काही असं प्रॉपरली शूट घेतलेलं नाही, कारण प्रॉपर शूट घ्यायचं म्हटलं तर आणखीन तेवढाच वेळ वेस्टर लागतो आणि तेवढाच वेळ आपल्याला द्यावा लागतो. आणि एवढं सगळं करायचं म्हटल्यावर नाही जमत. परंतु मी होईल तेवढं म्हणजे शूट करायचा प्रयत्न केलेला आहे आणि तेवढं तुमच्याशी मी शेअर करत आहे. तर पाहू शकता, छान असे आपले भजे झालेले आहेत. घमघमाट सुटलेला आहे. अजून काही पाऊस वगैरे तर नाही, परंतु पाऊस झाला की अशी भजे खाण्याची आठवण होते. आणि तसंच आजही वाटलं होतं काहीतरी वेगळं करावं, म्हणून मग ही थोडंसं मी रेसिपी वेगळी ट्राय केली. आणि आता परत थोडंसंच करणार आहे, म्हणजे 2-3, आणि लगेच परत संध्याकाळी करणार आहे, कारण आता घरी पण कोणी नाही आहे जास्त. आम्ही दोघंच आहोत आणि दोन्हीही मुलं बाहेर म्हणजे ऑफिसला गेलेले आहेत आणि त्यासाठी घरात असं कोणी नाही आहे. मग म्हटलं संध्याकाळी गरम गरम करूया. तर हे पाहू शकता, आता छान असे आपले भजे वगैरे झालेले आहेत. आता आपल्याला ताट करून घ्यायचं आहे. तर मग चला आता ताट करून घेऊया. तर खरंच ना, काही सण असला ना, खूप सारी धावपळ आणि एवढं सारं करायचं म्हटलं ना तर खूप टेन्शन येतं, खूपच. आणि हे सगळं त्याच्यातून असं जर हे करायचं म्हटलं तर आणखीनच एक जास्त काम वाढतं. तर
हे भजे करण्याचंच म्हणजे तळण काढल्याचंच हे केलेलं आहे. आता आपलं ते पुरणसुद्धा थंड झालेलं आहे. मी घेतल्या पोळ्या लाटायला आणि भाजीला पण फोडणी एका गॅसवर दिलेली होती आणि तोपर्यंत भाजी झाली आणि म्हटलं आता ह्या पोळ्या करून घ्यावा आणि मग 2-3 अशा ह्या पुरणपोळ्या केलेल्या आहेत आणि छान झालेल्या आहेत पुरणपोळ्या पण. आणि मग मी तुम्हाला तर ताट दाखवणारच आहे मी काय बनवलेलं आहे. तर चला मग आता आपण पुरणपोळी लाटून घेऊया. छान अशी मस्त, खरंच खूप सुंदर लागतात ह्या पुरणपोळ्या आणि तुम्ही जर याच्यावर साजूक तूप घातले तर आणखीनच सुंदर लागतात, खूप टेस्टी लागतात. आणि थोडीशी इलायची पण घालायची, म्हणजे आपण शिऱ्यामध्ये तर घालतोच ना विलायची, हे केशर ते घालू शकता आणि नंतर ही पुरणपोळी खायची. गरम गरम जर खाल्ली ना तर खरंच खूप सुंदर लागते आणि तुम्हीसुद्धा ही नक्की ट्राय करून पाहता, कारण खरंच लई छान लागते ही पुरणपोळी. तर पाहू शकता आणि तुम्ही असा जेवढे करायचं तेवढं करू शकता आणि असा शिरासुद्धा खाऊ शकता, कारण याचा फ्लेवर वेगळाच येतो, मँगो फ्लेवर, आणि खूप सुंदर लागतो हा फ्लेवरसुद्धा. तर ही अशी मी झटपट होणारी पुरणपोळी तुम्हाला दाखवलेली आहे. तर कशी वाटली ही माझी पुरणपोळी ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. तर आता पाहू शकता तुम्ही आणि हा माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि तुमच्याशिवाय तर म्हणजे तुम्ही जर पाहिलं माझा व्हिडिओ तरच मला छान असं मोटिवेट होतं की आपण आणखीन छान व्हिडिओ बनवावं, आणखीन छान करावं, कारण खरंच खूप याच्यामध्ये मेहनत आहे. कारण कोणतंही काम असं बिना मेहनतीचं नाही आहे. आपण माणूस म्हणतो ना ह्याच्यामध्ये मेहनत नाही, आपल्याला आयतं कोणी दिलं पाहिजे, पण असं तर कुठंच होत नाही. आयतं तर कुठंच मिळणार नाही, कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये मेहनत ही असतेच आणि मेहनत केल्याशिवाय फळ मिळतसुद्धा नसतं. काही सहजासहजी नाही आहे, ह्या आयुष्यात तरी असं काही सहजासहजी मिळत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला जर हे करायचं असेल तर आपल्याला असंच काम करावं लागतं, असंच हे करावं लागतं आणि म्हणजे सातत्यसुद्धा ठेवावं लागतं कोणत्याही क्षेत्रामध्ये गेलं तर. तर खरंच मला खूप छान वाटलं. माझे बरेचसे असे सबस्क्रायबरसुद्धा वाढलेले आहेत आणि खूप दिवस झालेला म्हणजे नाही आहे माझ्या चॅनलला, अजून मॉनिटाईजसुद्धा नाही झालं माझं चॅनल. तर होईल तेव्हा होईल, परंतु बऱ्यापैकी चांगली ग्रोथ झालेली आहे. आता मी तर तुम्हाला सांगणारच आहे, ज्यावेळेस माझं चॅनल मॉनिटाईज होईल तेव्हा मी तुमच्याशी शेअर करणारच आहे, कारण तुम्ही एक आता माझे फॅमिली मेंबर झाल्यासारखेच झालेले आहात. म्हणजे यूट्यूबची फॅमिली माझी खूप सारी आता जास्त होत चाललेली आहे आणि त्यामुळेच मला असा म्हणजे कोणताही व्हिडिओ बनवायचा असा एक छान असा कॉन्फिडन्स येतो आणि मी त्याच पद्धतीने ते फॉलो करते. तर पाहू शकता अशी ही पुरणपोळी झालेली आहे आणि खूप सुंदर लागते ही पुरणपोळी. मी स्वतः खाल्लेली आहे, बनवलेली आहे, मागच्या वर्षीसुद्धा बनवलेली आहे, परंतु आता फक्त मी माझं डाएट प्लॅन चाललं असल्यामुळे थोडंसं मी कमी केलेलं आहे, नाहीतर खूप सुंदर आहे. तर आता आपण ताट बनवूया. तर पाहू शकता पालकाची भाजी घेतलेली आहे, कोशिंबीर घेतली आणि नंतर आपण आता छानपैकी ही सुक्की मटकी केलेली आहे ती ठेवत आहे मी. छान सुंदर, खरंच मटकीची भाजीसुद्धा छान झालेली आहे, मस्त झालेली आहे मटकीची भाजीसुद्धा. आणि असं ताट सजवायलासुद्धा मला खूप आवडतं आणि खरंच असं ताट जर सजवून ठेवलं ना तर इतकं छान वाटतं ना की असं वाटतं पटकन आपण जेवायला बसावं. तर पाहू शकता शिरासुद्धा ठेवलेला आहे आणि ही आहे आपली पुरणपोळी. तर अशा पद्धतीने माझ्या पुरणपोळी झालेली आहे आणि साधं सिंपल हे मी ताट बनवलेलं आहे
की जेणेकरून आपल्या तिथे काहीतरी कार्यक्रम आहे असं जाणवलंच म्हणजे मनामध्ये तरी खूप छान वाटत होतं. आणि असं बघा फायनली माझ्या वटपौर्णिमेची स्पेशल थाली किती सुंदर आणि छान दिसत आहे. पाहू शकता तुम्ही, मस्त झालेली आहे. आणि केवळ साधी सिंपल, तामझाम नाही, काहीच नाही. जे आपल्या घरामध्ये अवेलेबल वस्तू आहेत त्याच वस्तूंनी मी ही अशी डिश बनवलेली आहे. आणि तुम्हीसुद्धा बनवू शकता. आणि इथून पुढेही मी तुम्हाला अशीच वेगवेगळी डिश करून दाखवणार आहे आणि खाऊसुद्धा घालणार आहे. तर नक्की खायला या. आता आपण करूया ताट तयार. तर हे पाहू शकता, म्हणजे आपल्याला वडाला जाण्यासाठी हे अशा पद्धतीचं मी ताट केलेलं आहे. आणि प्रत्येक भागातल्या बायकांचं प्रत्येकीचं वेगवेगळं आहे. असं काही नाही, तिचंच असं आहे म्हणून आपण असं करावं असं काय कुठलंच हे नाही आहे. कारण जे माझ्या मम्मीचं त्यांचं पाहत आले तीच मी तुमच्याशी शेअर करत आहे. तर पाहू शकता माझी ही असं लूक झालेलं आहे. फायनली मी असं रेडी होऊन इथे आलेली आहे. आणि ह्या आमच्या म्हणजे मालकीनबाई आहेत आणि ह्या आमच्या बाजूच्या आहेत. तर खूप छान असा लूक तयार केला आणि आम्ही तिघीजणी गेलो. नंतर मंदिराच्या तिथं गेल्याच्या नंतर, म्हणजे तिथे महादेवाचं मंदिर आहे आणि महादेवाच्या मंदिरापाशीच एक वडाचं झाड आहे. मग त्या मंदिरात गेल्याच्या नंतर, आणि सोमवार पण असल्यामुळे मंदिरात पण म्हणजे महादेवाची पूजा केली आणि वडाची सुद्धा केली. तर अशा पद्धतीने छान असं वडाचं पूजन केलं आणि म्हणजे त्यांना फेरा घातला आणि त्यांना मागितलं की असाच 7 जन्मोजन्मी किंवा याचं आयुष्य म्हणजे यांचं आयुष्य वाढण्यासाठी काहीतरी प्रार्थना केली. आणि नंतर सगळ्यांनी उपवास ठेवला होता. आणि काही घरी गेल्याच्या नंतर सोडतात सुद्धा, काही नाही सोडत. तर पाहू शकता सगळ्यांनी एकमेकीची ओटी भरली. आणि असा झाला आमचा मस्त वटपौर्णिमा साजरी. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि खूप दिवसांनी माझा व्हिडिओ येत आहे, परंतु आता मी रेग्युलर टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. आणि आता इथून पुढचे व्हिडिओ मी आता जाणार आहे पंढरीला आणि पायी दिंडीला जाणार आहे आणि त्याचे व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे. नक्कीच मी लाईव्हसुद्धा घेणार आहे. मला इतक्या दिवस म्हणजे लाईव्ह घ्यायला आवडत नव्हतं, कारण खाली कमेंट वेगळ्या देतात. कोणी कसं असतं परंतु मी कमेंट ऑफ केलेल्या आहेत आणि लाईव्ह दाखवणार आहे. कारण मला चालताना एडिटिंग कसं करावं, कधी करावं, दिवसभर दमून जाईल चालून आणि रात्री कसं मी पोस्ट करणार, त्यासाठी मी लाईव्ह घेणार आहे. तर नक्की माझ्या लाईव्हला जॉईंट करा आणि मला सपोर्ट करा. आणि छान असं मी लाईव्ह दाखवणार आहे. पंढरपूरपर्यंत जाईपर्यंत मी लाईव्ह दाखवणार आहे. रोज एक लाईव्ह घेणार आहे, एक व्हिडिओ टाकणार आहे, शॉर्ट पण टाकणार आहे. चला तर मग नेक्स्ट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.